और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। आई कार्ड देना, तेरा शरीशा करता हूं ना मैं। कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहाँ जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना। भर सभेत एका रहिवाशाकडे आय कार्ड मागत धमकावणारे हे आहेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल। गोरेगाव पश्चिमीतल्या मोतीलाल नगरमध्ये एका सभेत जयस्वाल यांनी एका नागरिकाला अशा भाषेत दमदाटी केल्याचं समोर आलंय। ते असंही म्हणाले की तू जर का घुसखोर निघालास तर मी तुला इथूनच उचलून घेऊन जाईन। संजीव जयस्वाल यांच्या दमबाजीची आता मोठी चर्चा होतीये। पण नेमकं काय घडलं होतं, त्या तरुणानं असं काय केलं, जयस्वाल इतके का भडकले, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। गोरेगाव पश्चिम इथं मोतीलाल नगरचा पुनर्विकास आराखडा जाहीर करण्याचा कार्यक्रम सुरू होता। इथं रहिवाशांना 1600 चौरस फूट कार्पेट क्षेत्राचं घर दिलं जाणार आहे। मात्र रहिवाशांनी 2400 चौरस फुटांची मागणी केली आहे। यावर तुम्हाला हे क्षेत्र मान्य नसेल, पुनर्विकास नको असेल तर तसं मला सांगा, मी पुनर्विकास थांबवतो, अशी आक्रमक भूमिका म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी घेतली। यावेळी एक तरुण ही मागणी दाखवणारं एक पोस्टर हातात घेऊन उभा होता। त्याला पाहून जयस्वाल भलतेच भडकले। इतक्यावरूनच टोकाचा वाद सुरू झाला। यावेळी जयस्वाल यांनी या तरुणाला दमबाजीच्या भाषेत काही सवाल केले। चुपचाप तुझा आयडी कार्ड पोलिसांना दे, तू जर का घुसखोर निघालास तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन, अशी दमदाटीही जयस्वाल यांनी या तरुणाला केली। यावेळी नेमकं काय घडलं तुम्हीच पहा। तुम्हारा टेनेमेंट चाहिए, मेरे को उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो। पुलिस गो एंड गेट द आइडेंटिटी कार्ड ऑफ दैट मैन। आई कार्ड लेके बच्चा, आई कार्ड लेके, आई कार्ड दे दे। हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शनीशा करता हूं ना मैं। कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना, पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। तुम्ही घुसखोर आहात की नाही हे सिद्ध करण्याची वेळ माझ्यावर आणू नका, अशा भाषेत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी गोरेगाव इथल्या या सभेत रहिवाशांना दम भरला आणि वादाला तोंड फुटलं। दरम्यान मोतीलाल नगर 1, 2 आणि 3 इथल्या वसाहतींचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार आहे। यासाठी म्हाडाकडून अदानी समूहाची निवड करण्यात आली आहे। जयस्वाल यांनी स्थानिक रहिवाशांशी संवाद साधताना पुनर्विकासाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी हा वाद झाला। जयस्वाल यांचं भाषण सुरू असतानाच एका तरुणानं मागण्यांसंदर्भात पोस्टर उंचावून दाखवलं आणि काही बोलू लागला। तेव्हा जयस्वाल यांनी संबंधिताला तुला मराठी येत नाही का, अशी विचारणा करून त्या तरुणाला खाली बसायला सांगितलं। त्या तरुणाला आणखी काही तरुणांनी साथ दिली। संबंधित तरुणाचं ओळखपत्र ताब्यात घ्यायला जयस्वाल यांनी पोलिसांना सांगितलं। तुम्ही कुठून, कधी, केव्हा, कसे आलात, कोणत्या साली आलात, असे अनेक प्रश्न जयस्वाल यांनी यावेळी या तरुणाला विचारले। तसंच जर तू घुसखोर निघालास तर इथूनच उचलून घेऊन जाईल, अशी धमकीही दिली। यानंतर जयस्वाल यांनी सभा थांबवली। पण या वादामुळे इथं तणाव निर्माण झाला। दरम्यान संजीव जयस्वाल यांनी जसं काही आपण इथल्या जागेचे मालक आहोत अशा भाषेत लोकांशी संवाद साधल्याचं बोललं जात आहे। या पद्धतीनं संवाद साधणं योग्य नाहीये, असं नमूद करत जयस्वाल यांनी माफी मागणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण स्वयं समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे। एकंदरीत हक्काच्या जागेवर मिळणाऱ्या घरांसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय। त्यातच जयस्वाल यांच्या दमबाजीमुळे नागरिकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटतीये। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।